तर मी एकनाथ शिंदे राजीनामा देईल आणि गावाला शेती करायला निघून जाईल. 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आले. गावी गेलो की पोटदुखी होते काही लोकांना इकडे, ठीक आहे. पण लोकांच्या जनतेच्या दरबारामध्ये देखील लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला. आमदार पण आले, खासदार पण आले, अनेक नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सरपंच झाले. अगदी चांदा ते बांधापर्यंत शिवसेना मोठी झाली. हा इतिहास आपण 2-4 वर्षातला आपण पाहतोय. कारण आमची नीती स्पष्ट होती, स्वच्छ होती, आमची नियत स्वच्छ होती. विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. कारण हिंदुत्वाचा विचारधारा जी आहे, जी युती शिवसेना भाजपची बाळासाहेबांनी, अटलजींनी त्या काळामध्ये केली, पुन्हा आम्ही युतीमध्ये सामील झालो. आणि म्हणून विचारधारा महत्त्वाची आहे. काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं. आणि म्हणून महाराष्ट्र जे राज्य आहे इतर राज्यांपेक्षा एक वेगळं आहे. पुरोगामी राज्य आहे. आपलं कल्चर वेगळं आहे, संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे. आणि त्यामुळे लोकांना जे हवं आहे, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही देण्याचं काम केलं. आणि म्हणून जो पाहताय आपण की किती प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, विचारधारेशी जुळत आहेत, याचं कारण एवढंच आहे की आपला अजेंडा विकास आहे, डेव्हलपमेंट. आपला अजेंडा गोरगरिबाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं, चांगले दिवस आणणं, हा अजेंडा आहे. आणि दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे, ही मोठी क्रेडिबिलिटी आपली आहे आज महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे. आता यामध्ये 6 खासदार आपल्या सोबत आलेले आहेत. तेही त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देखील आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, तिथली जनता आणि हे सगळे 6 लोकांची ताकद ही आता त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यामुळे आणि जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल